ऐतिहासिक महिला आरक्षण आणि पुनर्रचनेसाठीचे 131वे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर। मोदी सरकारला मोठा झटका। विधेयकाच्या बाजूने 298 तर विधेयकाच्या विरोधात 230 मतं। सरकारी कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर। सुधारित पेन्शन योजना लागू नसल्याने संप। मंत्रालयीन, पालिका, जिल्हा परिषदा, आरोग्य विभाग, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीही संपात सहभागी होणार। विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर होतात। शिवसेनेत हालचालींना वेग। नीलम गोऱ्हेंना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता। दुसऱ्या जागेसाठी रवींद्र फाटक, संजय मोरे, किरण पावसकरांची नावं चर्चेत। शीतल म्हात्रे, शायना एनसी आणि दीपक सावंतही इच्छुक असल्याची माहिती। पुणे विमानतळावरची विमानसेवा हळूहळू पूर्ववत। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। हवाई दलाच्या विमानाच्या अपघातानंतर वाहतूक विस्कळीत झाली होती। नाशिकमधील टीसीएस प्रकरणात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल। निदा खान, दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यांच्यावर गुन्हा। जातीवाचक शेरेबाजी केल्याची पीडितेची तक्रार। ॲक्सिस बँकेतही नाशिकच्या टीसीएस सारख्या घटना घडल्या। ॲक्सिस बँकेत घटना लक्षात येताच कारवाई केली। मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट। अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर करणार। 4थ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी आज संपणार। 5व्या गुन्ह्यात खरातचा ताबा घेण्यासाठी पोलीस अर्ज करण्याची शक्यता। एक लाख खरात एकत्र केले तर एक अकबर तयार होईल। अभिनेते शरद पोंक्षे यांचं नांदेडमध्ये वक्तव्य। हिंदू रस्त्यावर उतरत नसतील तर मोदींनी मदत का करावी असा सवाल। अमेरिकेनं नाकेबंदी कायम ठेवली तर होर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहील। इराणचा इशारा। ट्रम्प यांच्या युरेनियम हस्तांतरणाचा दावाही खोडून काढला। रशिया इराणचं तेल आणखी महिनाभर खरेदी करता येणार। अमेरिकेकडून तेल खरेदीवरचे निर्बंध 16 मे पर्यंत शिथिल। भारतासह अनेक देशांना मोठा दिलासा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।